हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. याच्या अजून काही वाक्यांचा आपल्याला सराव करायचा आहे आणि विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, मी दररोज गृहपाठ करतो. मी दररोज गृहपाठ करतो. मी करतो, आम्ही करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय इथे तर करतो साठी करतो हेच मुख्य क्रियापद म्हणून वापरावं लागेल. आय डू गृहपाठ, होमवर्क, HOMEWORK, आय डू होमवर्क एव्हरी डे. सगळं मी हळूहळू आणि सुटसुटीत लिहितो जेणेकरून तुम्हाला लिहायला काही समस्या येऊ नये. ठीक आहे. सो मी दररोज गृहपाठ करतो. आय डू होमवर्क एव्हरी डे. आता हेच वाक्य मी दररोज माझा गृहपाठ करतो. काय होणार? आय डू माय होमवर्क एव्हरी डे. हेच तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी दररोज माझा गृहपाठ सकाळी करतो. आय डू माय होमवर्क इन दी मॉर्निंग एव्हरी डे. लक्षात येतं? अशा पद्धतीने तुम्हाला तुमची स्वतःची वाक्य हळूहळू तयार करायचे. ते वाक्य आपण घेऊयात. चला. मी माझा गृहपाठ दररोज सकाळी करतो. मी करतो. साधा वर्तमान का सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू माय होमवर्क, HOMEWORK, होमवर्क इन दी मॉर्निंग, सकाळी, इन दी मॉर्निंग एव्हरी डे. वाक्य कितीही मोठं असलं तरी याच्यामध्ये तुम्हाला कर्त्यासमोर क्रियापदाचं मूळ रूप हा भाग खूप सर्वात जास्त महत्वाचा आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला अगोदर सुद्धा बोललेलो आहे, पण त्यानिमित्ताने परत एकदा तुम्हाला सांगतो आणि मी दरवेळेस सांगत राहील की तुम्हाला क्रियापदांचा अभ्यास करावा लागेल. जसं की तुम्ही जेव्हा हे जे आहे समजा टू डू हे क्रियापद आहे. टू डू हे तुम्हाला पाठच करावं लागेल. टू डू म्हणजे करणे. टू डू उच्चार आहे त्याचा करणे आणि त्याचा पास्ट टेन्स आहे डीड आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे डन. याच्यासाठी क्रियापदाची तुम्ही एक वही करा आणि क्रियापदाची जी 3 रूप आहेत, आयएनजी रूप तर झालं त्याचं, पण ही जी क्रियापद टू डू म्हणजे करणे, त्याचा पास्ट टेन्स डीड आणि पास्ट पार्टिसिपल डन, तिसरं रूप डन, हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. तर ते तुम्हाला माहित नसेल तर आता तर आपण साधा वर्तमान काळ शिकतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स. परंतु पुढे पुढे जसं आपण साध्या भूतकाळामध्ये तर क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाशिवाय चालणारच नाही. तिन्ही पूर्ण काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, याच्यामध्ये तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप लागेलच. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला तिसरं रूप लागणारच, कन्फर्म. त्यामुळे क्रियापदाच्या 3 रूपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. क्रियापदाची 3 रूप, त्याच्यासाठी एक सेपरेट वही करा. तुम्ही पुस्तकाच्या दुकानामध्ये जाऊन क्रियापदाच्या 3 रूपांचं कुठल्याही पुस्तक, कुठल्याही प्रकाशनाचं चालेल, काय हरकत नाही, ते घेऊन त्याच्यामधून क्रियापदाची 3 रूप व्यवस्थित लिहून काढा. त्यांचं उच्चार, स्पेलिंग करेक्ट लिहा, उच्चार करेक्ट लिहा, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप तोंडपाठ करून टाका. किंवा तुम्ही नेटवरून सुद्धा गुगल सर्च करून सुद्धा त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ते मिळवू शकता. पण तुम्हाला क्रियापद माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. क्रियापदांशिवाय इंग्रजी भाषा जराही 1 इंचभर सुद्धा पुढे आणू शकत नाही. थोडं खास लक्षात ठेवा. असो, तर मी दररोज गृहपाठ करतो. आय डू होमवर्क
एव्हरी डे. हेच वाक्य तुम्ही मी माझा गृहपाठ दररोज सकाळी करतो असं जर म्हणायचं झालं तर आय डू माय होमवर्क इन दी मॉर्निंग एव्हरी डे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. माझे आजोबा दररोज सकाळी 5 वाजता उठतात. आता तुम्ही आपण वाक्य पाहिलेलं की मी दररोज सकाळी लवकर उठतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. बरोबर आहे. आपल्याला असं वाक्य आलं, कुठलंही वाक्य आलं की पहिल्यांदा आपल्याला हे पाहायचं आहे जे दिलेल्या वाक्यामध्ये सकाळी 5 वाजता उठतात. आता हे उठतात हे झालं क्रियापद. आता याच्यासाठी आपल्याला टू गेट अप बघा. टू गेट अप हे क्रियापद माहित असणं अनिवार्य आहे. टू गेट अप म्हणजे उठणे, झोपेतून उठणे. त्याचा पास्ट टेन्स आहे गॉट अप. गॉट अप. तर माझे आजोबा दररोज सकाळी 5 वाजता उठतात. ह्याच्यामध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापद तुम्हाला माहित असणं अनिवार्य, त्याला काही पर्याय नाही, क्रियापद माहित असावंच लागेल. मग शोधायचं आपल्याला करता. माझे आजोबा. माझे आजोबा म्हणजे जरी आपण त्यांचा रिस्पेक्ट करत असलो तरी सुद्धा माझे आजोबा म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने तो, ते उठतात आपण ते रिस्पेक्टने बोलतोय. तो इनडायरेक्टली उठतो. बोलायला ऐकायला थोडंसं अवघड वाटतं, जड वाटतं, पण ते तसंच आहे. सो तो उठतो, तो उठण्याची क्रिया करतो, कारण ते व्याकरणाच्या दृष्टीने पुल्लिंगीच. तो करतो. साधा होता म्हणा. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज. माझे आजोबा हा करता आपण जसं तसं लिहून घेतलं. माय ग्रँडफादर, ग्रँड GRAND FATHER, माय ग्रँडफादर उठतात. गेट अप असं होणार, परंतु माय ग्रँडफादर हे तृतीय पुरुषी एक वचनी असल्यामुळे त्या गेटला लागणार एस प्रत्यय आणि होणार गेट्स अप. लक्षात घ्या. माय ग्रँडफादर गेट्स अप ऍट 5 वाजता. 5 वाजता इंग्लिश मध्ये बघा असं म्हणतात 5 o'clock. ओ इकडे अपॉस्ट्रॉफी आणि क्लॉक. 5 o'clock सकाळी. इन दी मॉर्निंग, इन दी मॉर्निंग, एव्हरी डे दररोज. बघा किती सोपं वाक्य बघा. माझे आजोबा दररोज सकाळी 5 वाजता उठतात. माय ग्रँडफादर गेट्स अप ऍट 5 o'clock इन दी मॉर्निंग एव्हरी डे. दररोज सकाळी. आणि आपल्याला कसं आहे की आपण या वाक्यांचा सराव केलेला नाहीये. आपल्याला काही कधी गरजच पडत नाही अशी वाक्य बोलण्याची. त्यामुळे त्यांचा सराव नसल्यामुळे आपण फक्त ऐकून असतो. आता तुम्हाला एक सवय लावून घ्यायची की ही वाक्य पूर्ण वाक्य बोलण्याचा सराव करायचा. माय ग्रँडफादर गेट्स अप ऍट 5 o'clock इन दी मॉर्निंग एव्हरी डे. एव्हरी डे पण राहिला. माय ग्रँडफादर गेट्स अप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. आता हेच माझे आजोबा सकाळी लवकर उठतात. माय ग्रँडफादर गेट्स अप अर्ली इन दी मॉर्निंग. ही पूर्ण वाक्य बोलायची. आपल्याला येतं म्हणून ते समजतं आणि समजून आपण जर त्याचा सराव केला नाही तर आपण ते कधी बोलू शकणार नाही. हे तुम्हाला पूर्ण बोलावी लागते. ही आता आपण सराव करतो. ऍक्च्युली कसं की एक वाक्य बोलणं म्हणजे भाषा येत नाही. ह्याच्या पुढची मागची वाक्य येण्यासाठी आपल्याला बाकीच्या काळांचा पण अभ्यास करावा लागेल. जेव्हा आपले 12 काळ शिकून पूर्ण होतील तेव्हा खरी मज्जा येईल. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची वाक्य खूप छान पद्धतीने तुम्ही बनवू शकाल अगदी सहज. ह्याच काळामध्ये आपल्याला बरीच वाक्य बनवायचे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकू आणि त्याच्यानंतर जेव्हा इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य जेव्हा शिकू तेव्हा खूप मजा येईल तुम्हाला. आता ही सध्या आपण तुमची समज पक्की होण्यासाठी ही वाक्य बघतोय. ओके. तर खास लक्षात घ्या. तुम्हाला ही वाक्य पूर्ण बोलायची आहेत. माय ग्रँडफादर गेट्स अप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. हे वाक्य एकदा लिहायचं, दोनदा लिहायचं, तीनदा लिहायचं, परत परत लिहायचं आणि ते बोलायचं. मी दररोज जिमला म्हणजे व्यायामशाळेमध्ये. आता त्याला व्यायामशाळा जनरली त्याला जिमच बोलतात. मी दररोज जिमला जातो. बघा मी जातो, मी जाण्याची क्रिया करतो, मी करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू. आय डू म्हणजे तिथे क्रियापदाचं जाण्यासाठी. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे जाण्यासाठी क्रियापद आहे टू गो.
टू गो म्हणजे जाणे. टू गो म्हणजे जाणे. त्याचं पास्ट टेन्स आहे वेंट, WENT वेंट, आणि पास्ट पार्टिसिपल आहे क्रियापद तिसरं रूप आहे गॉन. टू गो, वेंट, गॉन. मी दररोज जिमला जातो. आय गो टू ए जिम, GYM, एव्हरी डे. आय गो टू ए जिम एव्हरी डे. आता हेच तो दररोज जिमला जातो. आता तुम्हाला सांगलं ना हे वाक्य तुम्ही आरामशीर करू शकता. मी दररोज जिमला जातो तर तो जिमला जातो. तो आला म्हणजे ही आला तर इथे हे गो न राहता होणार गोज. ही गोज टू ए जिम एव्हरी डे. दॅट मच सिम्पल इट इज. बघा, तो माझ्या शेजारी राहतो. तो राहतो, राहतो राहण्याची क्रिया करतो, तो करतो, साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, वी डू, यू डू, ही डज. ही राहण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? टू लिव्ह, LIVE, लिव्ह. टू लिव्ह म्हणजे राहणे. त्याचा भूतकाळ लिव्ह, LIVED, आणि पास्ट पार्टिसिपल आहे त्याचं क्रियापदाचे स्वरूप आहे लिव्ह. टू लिव्ह, लिव्ह, लिव्ह. ही तो राहतो, लिव्ज, LIVE ला काय लागणार? S प्रत्यय, कारण साधा वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचनी करतात, त्याच्या समोरचे क्रियापद आहे त्याला S किंवा S प्रत्यय लागणार. ही लिव्स माझ्या शेजारी, म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये होतात नेक्स्ट डोअर, DOOR, नेक्स्ट डोअर टू मी. एकदा लक्षात ठेवायचं, परत कधी वापरण्याची वेळ आली तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेमच नाही पाहिजे. ही लिव्स, तो राहतो. तो कुठे राहतो? नेक्स्ट डोअर टू मी, माझ्या अगदी तो शेजारीच राहतो. ओके, नसीब लिहून घ्यायचं आणि ते परत परत बोलायचं. रमेश खूप वाचन करतो. वाचन करणे म्हणजे काय? टू रीड. वाचन करतो म्हणजे अप्रत्यक्षपणे तो वाचतो. ओके, टू रीड म्हणजे वाचणे. त्याचं पास्ट टेन्स आहे सेम स्पेलिंग पण उच्चार त्याचा रेड आहे. READ रेड आणि READ रेड. टू रीड, रेड, रेड. तुम्हाला मी परत परत सांगतोय, बघा लक्षात घ्या सिरियसली. क्रियापदाच्या 3 रूपांकडे दुर्लक्ष करू नका. क्रियापदाचे 3 रूप ही तुम्हाला, आणि ते काही खूप कठीण नाहीये. ते फक्त तुम्हाला पुस्तकातून नोट डाऊन करायचं आणि तोंडपाठ करायचं, पण ते तुम्हाला करावंच लागेल. जसे बेचे पाडे माहित नसले तर तुम्ही गणित सोडू शकत नाही, अगदी तसंच इंग्रजीची क्रियापद तुम्हाला माहित नसतील आणि काळ माहित नसेल तर इंग्रजी येऊ शकत नाही. मग त्याला एकच पर्याय आहे येणार तुम्हाला स्ट्रेट लंडन मध्ये जावं लागेल. ब्रिटिश वातावरणामध्ये, तुमच्या आजूबाजूला पूर्ण ब्रिटिश वातावरण आहे. तुम्हाला अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही थेट त्यांचे जे शब्द सतत सतत कानावर पडून जसं आपण शाळेत जाण्यापूर्वी मराठीत बोलतोच तसं ते होऊ शकतं. पण ही जवळपास अशक्य कुठेतरी गोष्ट आहे. आपल्याकडे पर्याय आहे अभ्यासाचा, आणि तो त्या पर्यायाचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर आपलं काम झालं. ओके, सो रमेश खूप वाचन करतो. ठीक आहे, रमेश म्हणजे तो करतो, मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट. आय डू, वी डू, यू डू, ही डज. रमेश, रमेश. आता वाचण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? रीड, टू रीड, READ. आता हे तृतीय पुरुष एकवचनी करता असल्यामुळे SSACHOXZ नाही, म्हणजे याला लागणार S प्रत्यय. रमेश रीड्स खूप, अ लॉट. बघा खूप सिंपल आहे. रमेश रीड्स अ लॉट. आता तुम्हाला हेच म्हणायचंय की माझा भाऊ खूप वाचन करतो, अशी वाक्य तयार करायची लगेच. माय ब्रदर रीड्स अ लॉट. माझी बहीण खूप वाचन करते. माय सिस्टर रीड्स अ लॉट. मी स्वतः खूप वाचन करतो. आय रीड, नॉट रीड्स. आय रीड ए लॉट, लाईक दॅट.
माधुरी खूप प्रवास करते. माधुरी म्हणजे ती करते, ती करते, मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करता, ती करते, ती करते. साधा वाटतं मग सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, ही डज, शी डज. माधुरी शी डज. साधा सिंपल प्रेझेंट टेन्स. माधुरी. आता प्रवास करण्यासाठी इंग्लिश मध्ये कुठला क्रियापद आहे? टू ट्रॅव्हल. TRAVEL. टू ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. ओके. माधुरी प्रवास करणे. माधुरी TRAVEL. राहणार का? माधुरी समोर ते क्रियापद, त्याला एस प्रत्यय लागणारच लागणार, एस प्रत्यय लागणार. माधुरी ट्रॅव्हल्स खूप, अ लॉट. माधुरी खूप प्रवास करते. माधुरी ट्रॅव्हल्स अ लॉट. मला त्या लगेच वाक्य तयार करायचे. माझा भाऊ खूप प्रवास करतो. माय ब्रदर ट्रॅव्हल्स अ लॉट. माझा मित्र खूप प्रवास करतो. माय फ्रेंड ट्रॅव्हल्स अ लॉट. आम्ही खूप प्रवास करतो. वी ट्रॅव्हल अ लॉट. मी खूप प्रवास करतो. आय ट्रॅव्हल अ लॉट. तर सोडून नाही द्यायचं, ते बोलायचं. लिहून काढलं तर अति उत्तम आहे. एकच वाक्य 3-3, 4-4 आणि आपली आपली स्वतःची वाक्य जेव्हा आपल्याला तयार करता येतात तेव्हा आपल्याला खरं इंग्रजी येतं. आपण पाठ किती करणार वाक्य? मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं 5-50 वाक्य तुम्ही पाठ करा, 100 वाक्य पाठ करा. त्याच्या पुढचं बोलताना तर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठलंही वाक्य बोलावं लागू शकतं. मग तुम्ही काय करा? म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप शिकतोय. आणि मी तुम्हाला असंही सांगतोय अजून, हे लक्षात व्यवस्थित, असं कुठलं एक वाक्य येऊन तुम्हाला इंग्रजी येणार नाही. याच्या पुढे जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बघू आणि WH टाइप क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन बघू, तेव्हा तुम्हाला खरी मजा येईल की याच्या मागे पुढे जी वाक्य आहेत ती वाक्य जेव्हा तुम्हाला येणार. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं, माधुरी ट्रॅव्हल्स अ लॉट. ती खूप प्रवास करते, तिला ट्रॅव्हलिंग आवडतं. शी लाईक्स ट्रॅव्हलिंग. ती सतत फिरतात. म्हणजे एक वाक्य नुसतं बोललं म्हणजे बोलणं होत नाही. पण आता आपण पहिल्यांदा साधा वर्तमान काळ शिकतोय म्हणजे त्याची रचना कशी आहे, वाक्य कशी होतात हे बघतोय. जेव्हा याची निगेटिव्ह सेंटेन्सेस पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या सेंटेन्स बघू आपण ह्या लेक्चरमध्ये किती होतात तेवढे वाक्य, तेव्हा आपल्याला खरी मजा येईल आणि तेव्हा खरं स्पोकन इंग्लिश स्टार्ट होऊन जाईल तुमचं. तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकाल. ओके. बघा, तो दुकान चालवतो. तो चालवतो, तो चालवण्याची क्रिया करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, ही डज. तर ऑलरेडी ही करताय, ही. आता दुकान चालवण्यासाठी क्रियापद कुठले? टू रन म्हणजे नुसतं धावणे नाही. रनचा असं आहे की चालवणे सुद्धा, एखादं आस्थापन असतं त्याला ते चालवणे सुद्धा क्रियापद आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो क्रियापदांकडे लक्ष द्या. काही खूप कठीण गोष्ट अशातला काही भाग नाही. कुठल्याही एखाद्या बुकशॉप मध्ये जाऊन क्रियापदाची 3 रूप असलेलं कुठलंही पुस्तक विकत घ्या. कारण त्याच्यामध्ये जे असणार ते काही वेगळं नसणार. पब्लिकेशन कुठलंही असेल तो प्रश्न येत नाही. त्यामध्ये क्रियापद असायला हवी. क्रियापदाचं मूळ रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, अचूक स्पेलिंग, अचूक उच्चार आणि अचूक अर्थासकट पाठ करा. अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सो तो दुकान चालवतो. रन ही समोर आलं, RUN ते तसंच राहणार नाही, त्याला लागणार एस प्रत्यय. ही रन्स ए शॉप. आता हेच वाक्य जेव्हा पुढे जातं तेव्हा जेव्हा कम्युनिकेशन असतं त्यावेळेला बघा हेच वाक्य असं पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. तो त्याचे दुकान सकाळी 9 वाजता उघडतो. असं वाक्य बघूया आपण. उघडतो. बघा, तो उघडतो, तो उघडण्याची क्रिया करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू, वी डू, ही डज. बघा, ही. आता उघडण्यासाठी कुठल्या क्रियापद आपल्याला चांगलं माहिती आहे. टू ओपन म्हणजे उघडणे. बघा, टू ओपन, OPEN, ओपन म्हणजे उघडणे. मग इकडे येणार क्रियापद ही ओपन, OPEN आणि त्याला लागणार एस प्रत्यय. ओके. ही ओपन्स काय? त्याचे दुकान. हिज शॉप. बरोबर. सकाळी 9 वाजता ना. ऍट, कधी पण वेळ दर्शवण्यासाठी कुठला शब्द वापरायचा? ऍट. ते काय कसं ते आपण सगळं सविस्तर शिकणार आहोत. ऍट कधी वापरायचा, ऑन कधी वापरायचा, फॉर, बिफोर, सगळं त्याची काही काळजी नका करू तुम्ही. ही ओपन्स हिज शॉप ऍट 9. नुसतं असं पण म्हणू शकता तुम्ही दर वेळेला 9 o'clock असं काही म्हणण्याची गरज नाही. ऍट 9 in the morning. कारण त्याचा अर्थ तोच होतो, वेगळा काही होत नाही. बघा,
ही रन्स ए शॉप, तो एक दुकान चालवतो. ही ओपन्स हिज शॉप ऍट 9 o'clock इन द मॉर्निंग, तो त्याचं दुकान 9 वाजता उघडतो. आणि हेच तो त्याचे दुकान सायंकाळी 7 वाजता बंद करतो. ही आता बंद करण्यासाठी कुठलं क्रियापद आहे? टू शट. टू SHUT, शट म्हणजे बंद करणे. बंद करणे क्रियापद फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, सो ही शट, पण ते शट ना आता ही समजायला मला त्याला एस प्रत्यय आहे ना. ही शट्स काय? हिज शॉप किती वाजता? ऍट 7 इन दी, सकाळच्या जागी काय ना, मॉर्निंगच्या जागी काय ना, इव्हिनिंग. बघा, असं सराव करावाच लागेल आपल्याला. येते म्हणून सोडून नाही द्यायचं, ते परत 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 करायचं. तो दुकान चालवतो. ही रन्स ए शॉप, तो त्याचे दुकान सकाळी 9 वाजता उघडतो. ही ओपन्स हिज शॉप ऍट 9 इन दी मॉर्निंग, तो त्याचे दुकान सायंकाळी 7 वाजता बंद करतो. ही शट्स हिज शॉप ऍट 7 इन दी इव्हिनिंग. खूप सोपं आहे. आणि आता तुम्ही म्हणत असताना नेहमी आपली एक तक्रार असते सर्वसाधारणपणे की आम्हाला ऐकलेलं कळतं पण आम्हाला बोलता येत नाही. मग आता जर तुम्हाला ह्याची रचना जर समजते, हे शब्द कसे येतात, हे क्रियापद कसं आले तुम्हाला जर कळतं, तर आता तुमच्या हातात असलेली जी गोष्ट आहे की तुम्ही हे परत परत करा. कारण ते परत परत करताना बघा, ह्या शब्दांची आपल्याला सवय नाहीये. आपण का बोलणार असं? ही ओपन्स हिज शॉप ऍट 9 इन द मॉर्निंग. आपण का म्हणणार असं? कारण आपल्या आजूबाजूला सगळे मराठीच लोक आहेत. हे बोलण्याचा कधी प्रश्नच येत नाही. मग समजलं ना, मग समजलं. आता बोला तसं, अभ्यास करता करता बोला. ही रन्स ए शॉप, ही रन्स ए शॉप, ही ओपन्स हिज शॉप ऍट 9 इन द मॉर्निंग, ही शट्स हिज शॉप ऍट 7 इन द इव्हिनिंग. असं बोला. असं बोलल्यानंतर तुम्हाला ते मराठीचं वाक्य न घेता हळूहळू इंग्रजीचे वाक्य आपोआप यायला लागते. लक्षात घ्या.